नमस्कार मित्रांनो, या सेशनमध्ये आता आपल्याला देवगिरीचे यादव या चॅप्टरबद्दल माहिती बघायची आहे। तुमच्या समोर जो फोटो आहे हा देवगिरी म्हणजेच औरंगाबाद जवळ देवगिरी म्हणून एक ठिकाण आहे, ठीक आहे, ज्याला आधुनिक काळात आताच्या काळामध्ये दौलताबाद असं म्हणतात। हा दौलताबादचा किल्ला आहे आणि जसं दिल्लीला कुतुब मिनार आहे तसंच मोठं मिनार इथे बसवलेलं आहे, ठीक आहे। प्रचंड मोठं उंच हे आहे आणि बेसिकली दूरवरच्या प्रदेशावरनं नजर ठेवण्यासाठी याचा वापर केला जात होता, ठीक आहे। सो अशा या देवगिरीवर या यादवांचं राज्य होतं। आता त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे, ठीक आहे। पहिलं, देवगिरीचे यादव जे होते त्यांनी साधारणतः 9वे शतक ते 14वे शतक या काळात महाराष्ट्राच्या बऱ्याचशा प्रदेशावर राज्य केलेलं आहे। पण इतका सगळा 500 वर्ष ते काही स्ट्रॉंग होते अशातला भाग नाहीये, ठीक आहे। साधारणतः 13व्या शतक 12व्या आणि 13व्या शतकाचा जो सुरुवातीचा काळ आहे 10 एक वर्ष, 14व्या शतकाचा एक 10 एक वर्ष जे काळ आहे अलाउद्दीन खिल्जीच्या बरोबरचा, त्या काळापर्यंत यांचं एक 600-600 वर्ष इतकं महत्त्व होतं। त्याच्या अगोदर एक छोटी सत्ता म्हणून हे कार्यरत होते, यांनाच सेउना असं सुद्धा म्हटलं जातं, ठीक आहे। म्हणजे ऐतिहासिक स्रोतांमध्ये त्यांचा उल्लेख सेउना असा येतो। तर हे जे यादव होते त्यांचं इथं बघा आजचा महाराष्ट्र आपल्याला दिसतोय, ठीक आहे, कर्नाटकचा थोडा बहुत आंध्र प्रदेश वगैरेचा प्रदेश इतक्या या संपूर्ण भागावर त्यांचं राज्य होतं। काही काळ कमी काही काळ जास्त असे त्यांच्या साम्राज्याचा विस्तार होत होता। आता हे जे यादव आहेत, ठीक आहे, देवगिरीचे यादव जे आहेत बेसिकली हे महाराष्ट्रातली सत्ता असल्यामुळे यांच्याबद्दल थोडं माहिती असणं, जास्त माहिती असणं अपेक्षित आपल्याला आहे, ठीक आहे। कारण आपल्या सिलेबसमध्ये सर्वत्र महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित असा उल्लेख आपल्याला येतो। त्याच्यामुळे काय करायचं, ह्याचा जरा व्यवस्थित तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि खूप मोठा हा चॅप्टर नाहीये, अतिशय छोटा आणि मोजकाच कंटेंट तुम्हाला याचा करावा लागतो, ठीक आहे। सो यादव हे पूर्वी राष्ट्रकूट किंवा बदामीचे चालुक्यांचे ते सामंत असावेत, ठीक आहे। चालुक्य सत्तेचा पडाव झाल्यानंतर म्हणजे सुरुवातीच्या मध्ययुगीन काळात जी चालुक्य सत्ता होती त्यांचा पडाव झाल्यानंतर कर्नाटकामध्ये होयसळ, आंध्र प्रदेशमध्ये काकतीय, तर महाराष्ट्रात यादव, ठीक आहे, या 3 सत्ता आल्या। आता काय होतं की MPSC किंवा इवन UPSC सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये शेवटी UPSCचे पण आपण प्रश्न दिलेत, अशा खोचक गोष्टींवर UPSC सुद्धा प्रश्न विचारते, MPSC सुद्धा प्रश्न विचारते। मग काय करतील, खालीलपैकी कोणत्या 2 सत्ता यादवांच्या समकालीन होत्या किंवा यादवांच्या बरोबर त्यांचा उदय झाला, त्या काळखंडामध्ये उदय झाला, असाही तुम्हाला प्रश्न विचारतील। किंवा जोड्या लावा स्वरूपात महाराष्ट्रात यादव होते तर मग कर्नाटकात कोण होते, आंध्र प्रदेशामध्ये कोण होते, अशा स्वरूपात सुद्धा तुम्हाला क्रॉस सेक्शन म्हणजे वेगवेगळे चॅप्टर्सला जोडून, ठीक आहे, सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्याच्यामुळे हे ज्या महत्त्वाच्या फॅक्ट्स आहेत म्हणजे विशेषतः या स्लाइड्समध्ये जिथं मी लाल करतो ते महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याकडं त्या फॅक्ट्सकडे विशेष लक्ष देत चला, ठीक आहे। तर या प्रादेशिक सत्तांचा चालुक्य सत्तेच्या पडावानंतर उदय झाला। हे यादव जे होते ते स्वतःला श्रीकृष्णाचे वंशज मानत होते। श्रीकृष्ण यांचं यादव वंश होतं, ठीक आहे। आज सुद्धा उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये यादव ही जात जी आहे ती प्रीडॉमिनंट आहे। जसं महाराष्ट्रामध्ये मराठा तसं उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये यादव हे 2 जाती डॉमिनंट तिकडे आहे संख्येनं, ठीक आहे। तर यादवांचा प्रधान होता एक, ठीक आहे, एक त्यांचा मंत्री होता हेमाद्री, ठीक आहे। याने चतुर्वर्ग चिंतामणी या ग्रंथाची रचना केलेली होती, ठीक आहे। हा महत्त्वपूर्ण आहे हेमाद्री, कारण यानं आणखीन एक ग्रंथ सुद्धा लिहिलेला आहे आणि त्याच्या नावानं एक हेमाडपंथी शैलीचा सुद्धा मंदिर शैलीचा त्याने विकास केलाय, ते बघूयात पुढे, ठीक आहे। तर या चतुर्वर्ग चिंतामणी या ग्रंथामध्ये या यादव शासकांची वंशावळ दिल्याचं आपल्याला आढळून येतं। म्हणजे ते समकालीन स्त्रोत आहे, त्या काळातलं स्त्रोत आहे आणि ऑब्विसली राजांचं नाव तर आपल्याला किंवा त्यांचा काळानुक्रम हे सुद्धा आपल्याला योग्य प्रकारे सापडू शकतो। आता तो त्यांचा प्रधान होता म्हणून तो अतिशयोक्तीमध्ये त्यांचे बडबड गीते गाणार आहे, ठीक आहे, परंतु ती ॲटलिस्ट सिक्वेन्स चुकणार नाही इतकं तरी आपल्याला याच्यातनं कळतं। तर हे चतुर्वर्ग चिंतामणी यादवकालीन माहितीचा एक प्रमुख स्त्रोत आपल्याला मानता येतो। आता हे जे देवगिरीचे यादव होते यांचा संस्थापक हा दृढप्रहार हा राजा मानला जातो। वृत्तखंड अगेन हे सुद्धा या हेमाद्रीने लिहिलंय, ठीक आहे। हे वृत्तखंड या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख काय केलेला आहे, यादवांचा उल्लेख काय केलाय तर विष्णू कुलोत्पन्न, विष्णूच्या कुळातले आहेत, कारण श्रीकृष्ण हे
विष्णूचे वंशज मानले जातात, ठीक आहे, सॉरी अवतार मानले जातात, ठीक आहे. श्रीकृष्ण विष्णूचे अवतार आहेत आणि मग हे जर कृष्णाचे वंशज असतील तर काय विष्णू कुलोत्पन्न असा उल्लेख त्यांचा केलेला आहे. तर संत ज्ञानेश्वर हे यादव सत्तेच्या समकालीन होते. त्यांनी यादवांचा उल्लेख काय केलाय, यदुकुल वंश तिलक, ठीक आहे. यदु म्हणजे यादव, ठीक आहे, त्या कुळाचे वंशज आणि तिलक आहेत, ठीक आहे, यदुकुल वंश तिलक म्हणून यादवांचा गौरव त्यांनी केलेला होता. यादव घराण्यात भिल्लम पाचवा, सिंघन दुसरा, कृष्णदेव, महादेव आणि रामचंद्र यासारखे महत्त्वाचे शासक होते. आता एक लक्षात घ्या, ठीक आहे, इथे बघा ट्रिक काय. फॉर एक्झाम्पल ज्या अर्थी हा भिल्लम पाचवा आहे तर भिल्लम 1 2 3 यांच्यामध्ये झालेच असतील, 4 झालेच असतील, पाचवाही पुढे झाला असेल, 6वाही झाला असेल, ठीक आहे. म्हणजे भिल्लम हे नाव कुठेतरी देवगिरीशी संबंधित आहे असा आपल्याला शासकांच्या संदर्भात एक साधा अंदाज काढता येतो. याला काही खूप रिसर्च वगैरे किंवा खूप अभ्यास करायची गरज आहे का, नाही. तसंच सिंघन हे शासन, हा राजा सुद्धा कोणाबद्दल प्रसिद्ध आहे, अगेन यादवांच्या बद्दल. तर असं ज्यावेळेस दुसरा पाचवा वगैरे येतो समजायचं त्यांच्याबद्दल तो प्रसिद्ध आहे. जसं चंद्रगुप्त पहिला गुप्त साम्राज्याचा आणि चंद्रगुप्त दुसरा, ठीक आहे, ज्याला विक्रमादित्य म्हटलं गेलं होतं, म्हणजे ते चंद्रगुप्त हे गुप्तांच्या संबंधित सुद्धा आहेत, ठीक आहे. जे मौर्यांचा चंद्रगुप्त होता नंतर तसं चंद्रगुप्त कोणत्या राजांना नाव ठेवलं नव्हतं, पण गुप्तांच्या वेळेस ठेवलेला होता. त्यामुळे चंद्रगुप्त हे नाव जर स्पेसिफिकली मौर्यांच्या बाबतीत नसेल तर मग ते गुप्तांच्या बाबतीत आहे असं आपण कन्सिडर करायला काही हरकत नाही, ठीक आहे. पण हे नाही का एक थंब रूल प्रमाणे आपण त्याला म्हणतो ना की एक घुटणं लॉजिक असतं तसं हे आहे, ठीक आहे. दरवेळेस ते बरोबरच येईल असं नाही, पण मोस्ट ऑफ द टाइम हे लॉजिक्स बरोबर येतात, ठीक आहे. तर याच्यापैकी कृष्णदेव, रामचंद्र हे 2 आणि हा महादेव हे जरा जास्त प्रसिद्ध आहे, यांच्याबद्दल जरा जास्त माहिती आहे. शंकरदेव उर्फ सिंघन तिसरा हा या घराण्यातला शेवटचा शासक होता. आपल्याला जनरली आपण बघितलंय की शेवटच्या शासकावर काही खूप प्रश्न आजपर्यंत आलेले नाहीये. याचा अर्थ याच्या पुढे येणार नाही तशातला भाग नाही, पण आजपर्यंत शक्यतो आलेले नाहीये. तर इथं पण येण्याची शक्यता नाहीये. पण पहिला शासक कोण आहे त्याच्याबद्दल मात्र प्रश्न येतात आणि तो म्हणजे हा दृढ प्रहार, ठीक आहे. शंकरदेव उर्फ सिंघन तिसरा याने अलाउद्दीन खिलजीला वार्षिक खंडणी त्यांना देण्याचं बंद केलं होतं आणि त्याच्यामुळे अलाउद्दीन खिलजीनं मलिक कफूर या मलिक कफूरला पाठवलं होतं महाराष्ट्रावर स्वारी करण्यासाठी आणि त्यानं याचा पाडाव केला, याला हरवलं होतं, ठीक आहे. पुढे आता इसवी सन 1312 साली मलिक काफूरने शंकरदेव उर्फ सिंह तिसरा याचा पराभव केला आणि यादव घराण्याचा अस्त झाला. 1316 मध्ये अलाउद्दीन खिलजीचा मृत्यू झाला, ठीक आहे. त्याच्यानंतर रामचंद्राचा जावई हरपाल देव याने सुद्धा देवगिरीवर पुन्हा वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुबारक खिलजी, ठीक आहे, मुबारक खिलजी या सरदाराने त्याला मात दिली आणि इकडे परत दिल्ली सल्तनतचं वर्चस्व नष्ट झालं. पुढे तर काही काळ मोहम्मद बिन तुगलक हा जो राजा होता, त्याला येडा मोहम्मद म्हटलं जायचं, तो मोहम्मद बिन तुगलक जो होता त्यानं दक्षिणेमध्ये ह्या देवगिरीवर आपली राजधानी काही काळात दिल्लीवरनं स्थलांतरित केली होती आणि तिला दौलताबाद हे नाव त्याला दिलं होतं, कारण हे प्रचंड श्रीमंत होतं, ठीक आहे. हिऱ्याचं व्यापार केंद्र म्हणून देवगिरी प्रसिद्ध होतं आणि प्रचंड संपत्ती इथे होती, त्याच्यामुळे दौलताबाद असं नाव त्याने दिलेलं होतं. हा एक टेंटेटिव्ह पोर्ट्रेट या मलिक कफूरचा होता, ठीक आहे. पुढे आता जे काही प्रमुख शासक आहेत त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती बघूयात. पहिला जो महत्त्वाचा शासक आहे तो आहे भिल्लम पाचवा, ठीक आहे. याचा काळ आहे 1173 ते 1192, ठीक आहे. आता दृढप्रहार याने जरी राज्याची स्थापना केली असेल तरीही साम्राज्य सार्वभौम आणि मजबूत करण्याचं काम या भिल्लम पाचवाने केलं आणि यानेच देवगिरी ही राजधानी वसवली होती, ठीक आहे. त्याच्यानंतर सिंघन दुसरा 1200 ते 1247 खूप मोठा काळ यानं राज्य केलं. याच्या काळामध्ये देवगिरीची सत्ता परमोत्कर्षाला पोहोचली, सर्वोच्च विकास त्याचा झाला आणि त्यानं गुजरातचे चालुक्य म्हणजे हे यादव आदी ज्या चालुक्यांचे सामंत होते त्यांनाच हरवलं. माळव्याचे परमार आणि विदर्भाचाही काही भाग या लोकांनी जिंकून घेतला होता, ठीक आहे. तसंच कोल्हापूरच्या शिलाहारांचा पराभव करून त्यांनी काय केलं, कोल्हापूरचा तो सगळा एरिया तो सुद्धा त्यांनी आपल्या वर्चस्वाखाली आणलेला होता. शिलाहारांच्या याच्यामध्ये आपला ओझरता उल्लेख याच्याबद्दल आलेला होता, ठीक आहे. यांच्या दरबारातील संगीत तज्ञ सारंगदेव यांनी संगीत रत्नाकर या ग्रंथाची रचना केलेली होती, ठीक आहे.
संगीत रत्नाकर या ग्रंथाची रचना केली होती. पुढे आता सिंघन दुसरा याच्या काळामध्ये खोलेश्वर हा अधिकारी महत्त्वपूर्ण होता. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मुख्यतः महसुलाची जबाबदारी त्याच्याकडे दिली जायची. एलिचपूर इथे विष्णू मंदिर यांनी उभारलं आणि मांजरा नदीच्या काठी अग्रहार हे गाव सुद्धा त्यांनी वसवलं. एका प्रकारे हे जमीनदान स्वरूपात काहीतरी असेल त्याच्यामुळे त्या गावाला या प्रकारचं गाव त्यांनी वसवलं होतं. दुसऱ्या सिंघन इथे याने शिंगणापूर इथे शिव मंदिर सुद्धा बांधलं होतं याचे पुरावे आपल्याला मिळतात. पुढचा तिसरा महत्त्वपूर्ण शासक आहे रामचंद्र किंवा रामदेव. ठीक आहे, 1291 ते 1309. आता याच्याबद्दल जरा जास्त माहिती उपलब्ध आहे कारण उत्तरेतले अलाउद्दीन खिलजीने ज्यावेळेस हल्ले केले त्याच्या काही लेखकांनी त्या काळातल्या इतिहासकारांनी यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर ते क्रॉस चेक करायला आपल्याला बरीच माहिती यांच्याबद्दल उपलब्ध असते. अलाउद्दीन खिलजीने 1294 म्हणजे ज्यावेळेस तो फक्त एक आपण म्हणूयात राजकुमार होता, त्याचे काका जलालुद्दीन खिलजी हा दिल्लीचा शासक होता. खूप कमी काळासाठी 4-5 वर्षासाठीच तो होता. तर या अलाउद्दीन खिलजीने देवगिरीवर स्वारी करून देवगिरीला लुटलं होतं. मात्र त्याने रामचंद्रला फक्त खिलजींचं वर्चस्व स्वीकारायला लावलं. त्यानं डायरेक्ट आपली सत्ता इथं इस्टॅब्लिश केली होती का? नाही, वर्चस्व इस्टॅब्लिश करायला लावलं. वर्चस्व इस्टॅब्लिश केलं म्हणजे काय की ज्याचं वर्चस्व तुम्ही स्वीकारलेलं आहे त्याला वार्षिक खंडणी वगैरे देणे आणि त्याच्या मदतीला जाणे गरज पडेल तेव्हा, हे त्याचं स्वरूप होतं. ठीक आहे, तर त्यानं वर्चस्व स्वीकारलं होतं आणि त्याच्यामुळे रामचंद्रला त्यानं खिलजीनं काय केलं होतं, त्याच्या पदावर कायम ठेवलं आणि त्याला रायरायण अशी उपाधी दिली होती. ठीक आहे, अलाउद्दीननं काय केलं, रायरायण अशी उपाधी दिली होती. मात्र याच्यानंतर या रामचंद्राच्या मृत्यूनंतर ठीक आहे त्याचे जे वारस होते ते खंडणी देण्यास ते असमर्थ ठरले. ठीक आहे, त्यांना तितकंसं शक्य झालं नाही. त्याच्यामुळे मलिक कफूरच्या नेतृत्वात त्यांनी काय केलं, मलिक कफूरच्या नेतृत्वावर देवगिरीवर हल्ला केला आणि त्यानं काय केलं, देवगिरी रामचंद्राचा पराभव केला आणि रामचंद्र नंतर मग त्याचे वारस वगैरे इकडे आले. आता हा जो मलिक कफूर होता हा बेसिकली एक प्रकारे मलिक कफूर आणि अलाउद्दीन खिलजी यांचे होमोसेक्शुअल संबंध होते आणि मुस्लिम शासकांमध्ये हा प्रकार खूप राहिलेला आहे की त्यांच्याकडे होमोसेक्शुअल संबंध भरपूर असायचे. तर हा मलिक कफूरचे आणि अलाउद्दीन खिलजीचे होमोसेक्शुअल संबंध होते असं बऱ्याच ठिकाणी उल्लेख किंवा तशा आपण म्हणूयात एका प्रकारच्या अफवा हा आहेत. आणि इतिहास बघता मुस्लिम शासकांचा ते बरोबर असण्याची शक्यता जास्त आहे. बाबरची सुद्धा त्या प्रकारचे संबंध होते हे आपल्याला काही पुरावे काही ठिकाणी उल्लेख त्याचे येतात. ठीक आहे, रामचंद्र तिसऱ्यानंतर सिंघन तिसरा किंवा शंकर हा आणि हरपालदेव हे सत्तेत आले. हे काहीतरी रिलेटिव्ह होते या रामचंद्राचे, आय थिंक मुलं होते की काहीतरी जावाई वगैरे होता. ठीक आहे, मात्र त्याचा सुद्धा पराभव झाला आणि त्यानंतर मलिक कफूरने प्रत्यक्ष मुस्लिम सत्तेची स्थापना केली. याच्या अगोदर फक्त वर्चस्व स्वीकारायला लावलं होतं, इथे मात्र आता डायरेक्टली मुस्लिम सत्तेची यांनी स्थापना केलेली आहे. आणि ह्याच काळामध्ये ठीक आहे म्हणजे यादव सत्तेच्या काळामध्ये संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केलेली होती. ते दरबारात वगैरे नव्हते पण तो काळ समकालीन ते इथे आहे. आता या यादवांचं प्रशासन, ऑब्विसली महाराष्ट्रात यांचं राज्य होतं तर आपल्याला प्रशासन माहीत पाहिजे. तर यादवांच्या प्रशासनामध्ये बघा ऑब्विसली राजा हा प्रशासनाचा केंद्रबिंदू असणार आहे. यादव शासकांनी पृथ्वीवल्लभ म्हणजे पृथ्वीचा स्वामी, श्रीवल्लभ, चक्रवर्ती, महाराजाधिराज अशा वेगवेगळ्या पदव्या घेतल्या होत्या. आणि हा राजा जरी प्रशासनाचा केंद्रबिंदू असला तरी तो एकटा सगळं करत नव्हता. ऑब्विसली त्याच्या मदतीसाठी पंचप्रधान किंवा मंत्री असायचे. ठीक आहे, मंत्री परिषद असायची आणि पंचप्रधानांवरून आपल्याला काय कळतं, 5 प्रमुख मंत्री इथे असतील असा अंदाज आपण काढू शकतो. भरपूर असू शकतात पण 5 प्रमुख इथे असतात. आता यादव काळातले काही महत्त्वपूर्ण अधिकारी हे सगळीकडे असतात, जसं सेनापती, लष्कराचा प्रमुख, संधी विग्रहक, युद्ध आणि तहाविषयीचा अधिकारी. हे नावं प्राचीन काळापासून हे आपल्याला सेम दिसत आहेत. ठीक आहे, हा जरा वेगळा दिसतोय. श्रीकरानाधीय ठीक आहे, नोंदणी अधिकारी, जमिनीच्या नोंदणी वगैरे करणारा हा अधिकारी असेल. आणि दंडनायक म्हणजे न्यायाधीश हा सुद्धा नाव सगळीकडे सेम आहे, फक्त हे एक वेगळं आहे आणि ह्याच्यावरच MPSC प्रश्न विचारू शकते. ठीक आहे, आता यादवांचे प्रशासकीय विभाग कोणते होते,
प्रांताला ते लोक राष्ट्र किंवा देश म्हणायचे. प्रांताचा उपविभाग जो असेल, जसं आज आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय उपविभाग आहेत, ठीक आहे, त्याला विषय किंवा गण म्हणायचे. जिल्ह्याला खंड, तालुक्याला वेलीत आणि ग्राम किंवा नगर, खेडेगाव किंवा शहर असे हे प्रशासनाचे विभाग होते. यात स्थानिक प्रशासनाची विशिष्ट रचना आपल्याला इथे दिसते, जी चौल साम्राज्यामध्ये, चौल यांच्यापाशी समकालीन जवळपास आहेत, तर यांच्यामध्ये सुद्धा त्या प्रकारचं प्रशासन दिसतं, मात्र खूप लिमिटेड आहे. स्थानिक प्रशासनामध्ये राजाचा सहसा हस्तक्षेप नसायचा. त्याचं काम होतं महसूल घेणे आणि सगळं म्हणजे थर्ड अंपायर सारखं काम करणं. जोपर्यंत फाऊल प्ले होत नाही तोपर्यंत हस्तक्षेप करायचा नाही. ठीक आहे. गावाच्या सर्वसाधारण सभेला महाजन सभा म्हटलं गेलं. काय? महाजन सभा म्हणजे काही प्रमाणे ओलिगार्की गावामध्ये आपल्याला इथे दिसते. ग्रामप्रमुखाला पट्टेलवर्य, पटक्कल किंवा पाटील असं म्हटलं गेलं. आज आपल्याकडे जे सरासर पाटील असं म्हटलं जातं, खरं तर ते हे अधिकारी पदाचं नाव आहे. जसं आज आपण तहसीलदार, PI असं डेप्युटी कलेक्टर असं म्हणतो, त्या काळात पाटील एक अधिकाऱ्याचं पद होतं. ठीक आहे. आणि कालांतराने मग ते एक आडनाव झालं. कुलकर्णी सुद्धा तसंच आहे. कुलकर्णी सुद्धा एक प्रकारचा अधिकारी होता, पण कालांतराने आता त्याला एक जातमध्ये त्याचा समावेश करण्यात आला, एक आडनाव ते बनलेलं आहे. ठीक आहे. सो हे अधिकारी होते. हे पद वंश परंपरागत होते आणि त्याच्यामुळे त्यांना काय आडनाव तसे पडत गेले. ठीक आहे. आणि शेतसारा जमा करून सरकारी तिजोरी जमा करणे ही यांची मुख्य जबाबदारी असायची. सगळ्यांकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या या काही लोकांकडे दिल्या जायच्या. ठीक आहे. कुलकर्णी हा गावाची मालमत्तेची नोंद ठेवणारा अधिकारी, सरकारी अधिकारी होता. ठीक आहे. ऑब्विसली पद वंश परंपरागत असल्याने पुढे एक जात मध्ये त्याचा विशिष्ट समावेश करण्यात आला. शहराचा कारभार पाहण्यासाठी नगरपती हा अधिकारी असायचा. ठीक आहे. किंवा त्या प्रमुख व्यापाऱ्याला नगरपती म्हणून निवडलं जायचं. ठीक आहे. आणि त्याच्या मदतीला प्रतिष्ठित लोकांची एक समिती इथं असायची. म्हणजे मौर्य काळापासून इथं आपल्याला हा समितीमार्फत कारभार चालवायचा हा प्रकार कंटिन्युअसली दिसतोय. ठीक आहे. म्हणजे डेमोक्रेसी वगैरे किंवा आज आपल्याकडे जी शहरी भागांमध्ये प्रशासन व्यवस्था आहे ती काही ब्रिटिशांनी आणली अशातला भाग नाही. त्याचा आपल्याला एक जुना प्रेसिडेंट आपल्याकडे उपलब्ध होता. ठीक आहे. पुढचा भाग यादव काळातलं आर्थिक जीवन. ठीक आहे. या काळातील अर्थव्यवस्था वगैरे कशी होती? या काळात 12 बलुतेदारांची व्यवस्था विकसित झाली. ठीक आहे. आता 12 बलुतेदार आणि अलुतेदार म्हणजे काय? तर बलुतेदार म्हणजे अशा सेवा ज्या गावाला असणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. लोहार काम, चांभार काम, कुंभार काम किंवा अजून काही अशा सर्व्हिसेस आहेत ज्या गावाला मिळाल्या पाहिजे, त्याच्यानं गावाची अर्थव्यवस्था चालू शकते. काही ऑप्शनल आहेत, एंटरटेनमेंटच्या असतील, ठीक आहे, किंवा कलाकुसरीच्या काय असतील ते ऑप्शनल आहेत. तर 12 बलुतेदाराची व्यवस्था ह्या काळात आली. यांनी गावाची सेवा करायची आणि त्याच्या बदल्यात, ठीक आहे, यांनी त्याच्या बदल्यात गावाच्या लोकांनी यांना धान्य स्वरूपात मोबदला द्यायचा, अशी ही व्यवस्था होती. आणि ही पुढे शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत सुद्धा ही व्यवस्था चालू होती आणि चांगली त्याच्यातनं आपली अर्थव्यवस्था ही विकसित होत होती. या काळामध्ये सोनारांच्या वस्तीला सोन्नलिगे नगर आणि चांदीचे कारागीर असेल त्यांच्या वस्तीला करेग्राम किंवा कुडेग्राम असं म्हटलं गेलं. या काळामध्ये श्रेष्ठी, वणिज आणि निगम हे व्यापाऱ्यांचे प्रकार होते. ठीक आहे. निगम म्हणजे एका प्रकारची श्रेणी ती असेल किंवा या लोकांचा गट असेल असं ह्याच्या नावावरून दिसतं. तसंच ह्या काळामध्ये जैन, अरबी आणि चेट्टी हे दक्षिणेतले असतील नावावरनं हे प्रमुख व्यापारी जमाती त्या काळातल्या होत्या. आज सुद्धा बघा भारतामध्ये काही विशिष्ट जाती अशा आहेत ज्यांना व्यापारी जाती म्हणून ओळखलं जातं. त्यांचं मुख्य हे असतं व्यापार. ठीक आहे. तर या प्रमुख जाती जमाती होत्या. या काळामध्ये स्थानिक बाजारांना हाट किंवा पेठ म्हटलं जायचं. बघा आज जे पुणे असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल ह्या भागामध्ये बाजारपेठांना पेठ म्हटलं जातं. तर ती नावं याच्यातनं विकसित झाल्याचं आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. पंचक्रोशीतल्या मोठ्या गावांमध्ये मोठ्या ठिकाणी आठवडी बाजार भरण्याची पद्धत या काळामध्ये सुरू झाल्याचं आपल्याला दिसतं. आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये आठवडी बाजाराची पद्धत आहे. खेडेगावामध्ये साधारणतः तालुक्याच्या ठिकाणी साधारणपणे असे आठवडे बाजार भरतात आणि आजूबाजूच्या गावाची लोक तिथे त्यांना दर आठवड्याला काय जे वस्तू लागतात, ठीक आहे, भाजीपाला असेल, किराणा सामान असेल, कापड असेल, हे सगळे घ्यायला यायचे. आणि हे आत्ता म्हणजे मागच्या एक 10 वर्षामध्ये ही गोष्ट कमी झाली आहे. नाहीतर एक 2010 पूर्वी याला खूप महत्त्व होतं.
आणि मला चांगलं आठवतंय आमच्या काकांसोबत, ठीक आहे, चुलते म्हणजे माझ्या मावशीचे हे, त्यांच्याबरोबर मी जायचो आठवडी बाजारांसाठी, ठीक आहे, त्यांचं दुकान ते तिथं लावायचे. तर असं खूप महत्त्व ह्या आठवडी बाजारांना त्या काळामध्ये असायचं. तर हे आठवडी बाजाराची पद्धती सुरू झाली. या काळामध्ये द्रव्य मोजण्यासाठी गडा, लोटी, घडा, सिद्दिगे, भंडीगोड आणि गिध ही मापे वापरली जायची. मे बी एकालाच वेगळी नावं असतील किंवा हे वेगवेगळे असतील. 100 लिटरचं, 100 मिलीलिटरचं वेगळं, 1000 मिलीमीटरचं वेगळं, असं वेगवेगळं काहीतरी त्याचं मोजमाप असेल. तर असे वेगवेगळे हे आपल्याला वजन माप इथे दिसतात. पुढचा भाग आहे, या काळामध्ये जयगड, दाभोळ, ठाणे आणि बाणकोट हे प्रमुख बंदर होते आणि खूप मोठ्या प्रमाणावर परदेशी व्यापार ह्या काळात चालायचा. यांनी यादवांनी निष्क, वराह, होण, फनम, आसू आणि गदान इतके नाणे काढले होते. पैकी होण जे होतं ते शिव काळामध्ये, होण जे होतं ते शिव काळामधलं प्रमुख चलन होतं. होण जे होतं ते शिव काळातलं प्रमुख चलन होतं. हे आपल्याला बऱ्याच वेळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काही सिरियल वगैरे असेल त्यात बघितलं की आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे. भास्कराचार्यांनी त्यांच्या लीलावती या ग्रंथांची रचना, ठीक आहे, या ग्रंथामध्ये गदा नाण्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि ह्या काळामध्ये पण, ठीक आहे, पण हे तांब्याचं नाणं असेल असं दिसतं. ठीक आहे, हे एक्झॅक्ट सांगता येत नाही. काय होतं की प्राचीन मध्ययुगीन इतिहासामध्ये खूप काही सोर्सेस स्पष्ट नसतात. ठीक आहे, त्यामुळे बऱ्याच वेळी हे अंदाज मानले जातात उपलब्ध पुराव्यानुसार. ठीक आहे, काही वेगवेगळी माहिती जिथं आढळते त्यानुसार ते अंदाज मानले असतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट एक्झॅक्ट किंवा टू द पॉईंट सांगता येईलच असं प्राचीन आणि मध्ययुगीनच्या बाबतीत नसतं. ठीक आहे, त्याच्यामुळे काय म्हणतो आपण ह्या काळात पण हे तांब्याचं नाणं असेल असं आपण म्हणू शकतो. आता या काळात काही प्रसिद्ध शहरं होते आणि ते कशाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होते याला सुद्धा जोड्या लावा स्वरूपात एखाद्या वेळेस प्रश्न येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, देवगिरी हिऱ्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होती, कोल्हापूर गुळाच्या व्यापारासाठी. आता हे आपल्या इथं पण लागतं बघा, शाहू महाराजांनी कोल्हापूरला एक गुळाचं मार्केट, गुळाची बाजारपेठ त्यांनी बसवली होती. ठीक आहे, तर कोल्हापूर हा नेहमी गुळाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध राहिलेला आहे. ठाणे मखमली कापड, पैठण कापड विशेषतः पैठणी साडी, चोल हे एक ठिकाण आहे कापूस उत्पादन, आणि वसई जहाज बांधणी. ठीक आहे, नदीकाठी समुद्राकाठी असल्यामुळे जहाज बांधणी इथं प्रसिद्ध होते, कारण तुम्हाला परकीय व्यापार करायचं तर तुम्हाला जहाजं लागणार आहेत, तर त्याचं हे केंद्र होतं. ओके, पुढे आता या काळातला समाज कशा पद्धतीचा होता, तर या काळामध्ये सती प्रथा आणि बालविवाह अस्तित्वात होते याचे स्पष्ट पुरावे आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ रामचंद्र यादव नंतर त्याच्या पत्नीला सती जावं लागलं होतं याचा आपल्याला उल्लेख इथे मिळतो. याच काळामध्ये वैदिक ब्राह्मण धर्माला प्रचलित हिंदू धर्माचं स्वरूप प्राप्त झालं. आज आपले जे चालीरीती रिवाज आहेत ते ह्या काळामध्ये पूर्णत्वास गेले. गुप्त काळापासून त्याची जडणघडण, फायनल जडणघडण सुरू झाली आणि ती इथे येऊन संपली असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्यांच्या काळातले यादव काळात आपण आज आपली समाजरचना त्या पायावर उभी आहे असं आपल्याला म्हणायला जागा आहे. हळूहळू समाजामध्ये कर्मकांडांचं म्हणजे यज्ञांचं महत्त्व कमी झालं आणि यज्ञांचं महत्त्व कमी होऊन उपवास, मूर्तिपूजा आणि तीर्थयात्रा याचं महत्त्व वाढलं. आपण म्हणतो ना की हिंदू व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी 4 धाम यात्रेला जायला पाहिजे, किंवा जैन लोकांसाठी सुद्धा तसे 3-4 धाम आहेत. ठीक आहे, त्यांचे तीर्थक्षेत्र आहेत. बौद्धांसाठी सुद्धा तशी 3-4 तीर्थक्षेत्र आहेत जिथं गौतम बुद्धांचे संबंधित ठिकाण आहे. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आता त्याला एक बुद्ध सर्किट म्हणून विकसित करतंय, जिथे गया, जिथे त्यांना ज्ञान मिळालं, जन्म ठिकाण लुंबिनी जे नेपाळमध्ये आहे, किंवा सारनाथ आणि सांची वगैरे वेगवेगळे ठिकाण आहेत, त्याला बुद्ध सर्किट म्हणून विकसित करतंय. तर 4 धाम किंवा एकूणच तीर्थयात्रा हा नेहमी भारतीय जीवनाचा एक आधार राहिलेला आहे, तो इथे विकसित झाल्याचं आपल्याला दिसतं. या काळामध्ये मंदिर बांधणीची एक हेमाडपंथी शैली इथं विकसित झाली. यादवांचा प्रधान हेमाद्री याने ती विकसित केली होती. ठीक आहे, या पद्धतीत बदल केला होता म्हणून त्याला हेमाडपंथी म्हटलं गेलं. हे बघा एक एक्झाम्पल, खूप काही क्लिअर नसेल पिक्चर, पण हेमाद्री ज्यांच्या पद्धतीनुसार विकसित झालेलं हे एक मंदिर आपल्याला दिसतं. या शैलीमध्ये काय होतं की दगड जोडण्यासाठी माती किंवा चुन्याचा वापर होणार नाही. ठीक आहे, तर दगडच एकमेकांमध्ये अशा प्रकारे गुंतवली जातील, अशा प्रकारची त्यांना
फोडणी केली जाईल की जेणेकरून ते एकमेकांमध्ये असे गुंतून राहतील, हलणार नाही. ठीक आहे, त्या प्रकारे यांची रचना केली आणि अजिबातच चुना किंवा वापरला नाही अशातला भाग नाही, थोड्या बहुत प्रमाणात ऑब्व्हियसली वापरावंच इथे लागणार आहे. ठीक आहे, या काळामध्ये कन्नड, संस्कृत आणि सर्वात महत्त्वाचं जे मराठी या प्रमुख भाषा होत्या. यादवांनी मराठीला राजाश्रय देण्याचं कार्य या काळामध्ये केलं. या काळातले काही प्रसिद्ध ग्रंथ शारंगदेव किंवा सारंगदेव, संगीत रत्नाकर, पंडित महिनभट लीलाचरित्र, मुकुंदराज विवेक सिंधू आणि ज्ञानदेव भावार्थ दीपिका किंवा ज्याला आपण ज्ञानेश्वरी, ठीक आहे, असंही म्हणतो. ठीक आहे, काही इतिहासकारांच्या मध्ये यादव हे एका प्रकारे मराठा साम्राज्य होतं, कारण मराठी भाषा या काळात विकसित झालेली होती. ठीक आहे, आणि पुढे, ठीक आहे, पुढे जिजामाता ज्या होत्या, ठीक आहे, जिजाऊ ज्या होत्या, त्यांचं घराणं, जाधव घराणं हे यादवांचं वंशज असल्याचं सांगत होते. ठीक आहे, त्यांचा काही कनेक्शन यांच्यासोबत होतं, म्हणजे एका प्रकारे लिगॅलिटी किंवा लिगसी आमची त्यांच्यासोबत आहे हे दाखवून आपलं स्थान बळकट करण्यासाठी या प्रकारच्या गोष्टी इथं या काळामध्ये व्हायच्या आणि ते खरंच वंशज यांचे होते. तर अशा पद्धतीनं हे होतं यांच्या काळातलं समाज जीवन. धन्यवाद.